चतुर्दशीच्या दिवशी महत्त्व असतं ते अभ्यंग स्नानाचं. अभ्यंग स्नान याचा अर्थ काय, ते का करायचं, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि अभ्यंगाने किती प्रकारचे फायदे मिळू शकतात हे आपण बघणार आहोत. दिवाळीची सुरुवात होते ती हेमंत ऋतूमध्ये. हेमंत ऋतूमध्ये रात्री आणि पहाटे गारवा असतो आणि दिवसा कडकडीत ऊन असतं. यामुळे त्वचेमध्ये कोरडेपणा, रुक्षता असं जाणवायला लागतं. ही त्वचेवरची रुक्षता, कोरडेपणा कमी व्हावा यासाठी आवश्यकता असते ती स्नेहनाची. म्हणून हेमंत ऋतूपासून म्हणजेच नरक चतुर्दशीपासून आपल्याला हे स्नेहन किंवा हा अभ्यंग हेमंत ऋतू संपेपर्यंत म्हणजेच थंडीचा सीझन संपेपर्यंत रोज करायचा आहे. आयुर्वेदानुसार त्वचा हे वाताचं स्थान आहे आणि कोमट केलेल्या तेलाने त्याला मसाज केल्यामुळे वाताचं संतुलन व्हायला मदत होते. वात, पित्त, कफ यापैकी वात हा चालना देणारा असल्यामुळे त्याचं जर संतुलन असेल तर त्रिदोषांचंही संतुलन राहायला मदत होते. आजकाल जे आपण वेगवेगळे आजार बघतो किंवा लाईफस्टाईल डिसीजेस बघतो त्या सगळ्यामध्ये जास्ती करून वाताचं असंतुलन हेच कारण दिसतं. आणि हे असंतुलन दूर करायला अभ्यंग हा अतिशय सोपा आणि उत्कृष्ट उपाय आहे. आयुर्वेदानुसार अभ्यंगाचं वर्णन केलेलं आहे. अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वत्व दार्ढ्यकृत. याचा अर्थ असा आहे की अभ्यंग हा वार्धक्य दूर करणारा, श्रम म्हणजे थकवा घालवणारा आणि वाताचं शमन करणारा, संतुलन करणारा असा आहे. अभ्यंग हा आपल्या डोळ्यांसाठी हितकर आहे, आपल्या त्वचेसाठी हितकर आहे, आपल्या निद्रेसाठी हितकर आहे आणि आपल्या सर्वांगाला पुष्टी देऊन दृढ करणारा असा आहे. आपण त्वचेवर जो तेलाचा मसाज करतो त्यामुळे त्वचेची इलॅस्टिसिटी, टेक्स्चर आणि ग्लो वाढतो. त्वचा तेजस्वी आणि तुकतुकीत दिसायला लागते. केसांचं अकाली पांढरं होणं हे सुद्धा अभ्यंगामुळे थांबतं आणि यामुळेच एजिंग प्रोसेस स्लो डाऊन होते. म्हणून तो जरा नाशक असं अभ्यंगाचं वर्णन केलेलं आहे. तसंच आपल्या शरीरात कुठेही स्ट्रेस असेल, ताण असेल तर तिथे त्या अवयवाला जर आपण तेलाचा मसाज केला तर तिथला ताण किंवा तिथला थकवा हा दूर होतो. तसंच आपण सगळ्या अंगाला जर मसाज केला तर आपल्याला येणारा कामाचा ताण किंवा कामाचा थकवा हा नाहीसा होतो. आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, आपले डोळेसुद्धा तेजस्वी राहावेत यासाठी अभ्यंग हा उपयोगी असतो. आजकाल आपण बरेचदा बघतो की बऱ्याच लोकांना झोप येत नाही किंवा झोप आली तर मध्येच जाग येते, रात्री जाग आली की पुन्हा झोप लागत नाही, असे झोपेशी संबंधित काही लक्षणं दिसतात. या सगळ्यावर अभ्यंग हा खूप गुणकारी आहे. अभ्यंग केल्यामुळे आपल्याला गाढ आणि शांत झोप लागते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वजन कमी करणं हा खूप मोठा प्रश्न असतो. पटकन वजन कमी होत नाही, पण अभ्यंगाने वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते. अभ्यंगामुळे आपल्या मसल्सची इलॅस्टिसिटी आणि स्ट्रेंथ हे दोन्ही वाढतं. म्हणजेच स्नायूंचं सहनन चांगलं होतं आणि ह्यामुळे आपली जास्ती अतिरिक्त असलेली चरबी किंवा मेद याचं ज्वलन होतं आणि शरीर बांधेसूद दिसायला लागतं. असे हे अभ्यंगाचे आपादमस्तक म्हणता येतील असे अनेक फायदे आहेत. तुमच्या लक्षात येतच असेल की किती हेल्थ बेनिफिट्स एका छोट्याशा उपक्रमाने म्हणजे केवळ कोमट तेल करून सगळ्या अंगाला लावल्यामुळे आपल्याला मिळणार आहेत. तेल कोणतं वापरायचं? तिळ तेल हे मसाजसाठी किंवा अभ्यंगासाठी सर्वोत्तम मानलेलं आहे. असं असलं तरीही प्रकृतीनुसार आणि त्यावेळच्या ऋतूनुसार तेल कुठलं वापरायचं हे ठरतं. अशासाठी खोबरेल तेल किंवा बलाळ तेल अशी अनेक प्रकारची आयुर्वेदिक सिद्ध तेलसुद्धा अभ्यंगासाठी वापरली जातात. स्नान कसं करायचं? कोमट केलेल्या तेलाने सगळ्या अंगाला, डोकं, छाती, हात, पाय, पोट सगळ्या अंगाला छान मसाज करायचा. हा मसाज केल्यानंतर एक अर्ध्या ते पाऊण तासाने ते तेल मुरल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची. गरम म्हणजे खूप कडकडीत नाही, पण गरम अशा पाण्याने आंघोळ करायची. आंघोळ करत असताना
साबणाच्या ऐवजी औषधी चूर्णाने बनलेलं उटणं लावायचं. ह्या उटण्याचा फायदा असा होतो की जास्तीचा अतिरिक्त असलेला औषधपणा निघून जातो आणि आपली जी डेड स्किन आहे ती निघून जायला म्हणजे थोडक्यात हे स्क्रबसारखं काम करतं आणि त्यामुळे त्वचा तुकतुकीत दिसायला लागते. दिवाळी ही हेमंत ऋतूची सुरुवात असते. यावेळेला पहाटे हवेमध्ये गारवा असतो आणि या गार हवेमध्ये जर तुम्ही असा अभ्यंग केला, उटणं लावून छान आंघोळ केली तर आपल्याला सगळे आरोग्याचे फायदे मिळू शकतात. यासाठीच नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ करायची ही प्रथा चालत आली आहे. अभ्यंग हा खरं तर आपल्या दिनचर्येचाच भाग असायला पाहिजे. रोज अभ्यंग केल्यामुळे आधी सांगितलेले सगळे फायदे आपल्याला मिळतात आणि आपण निरोगी राहतो. हल्ली आपल्या सगळ्यांनाच एवढी धावपळ असते की रोज एवढा वेळ काढणं शक्य नसतं. पण ह्यासाठी सुद्धा आयुर्वेदात सांगितलेलं आहे की शीर श्रवण पादेषु तम विशेषेण शीलये, म्हणजे डोकं, कान आणि पाय म्हणजे तळपाय यांना जर तुम्ही अभ्यंग केला, यांना जर तेलाचा मसाज केला तरी सुद्धा तुम्हाला आरोग्याचे सगळे फायदे मिळतात. पादाभ्यंग करत असताना रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवून पुसून मग त्याला कोमट केलेल्या तेलाचा मसाज करावा. डोक्याला तेल लावत असताना तेल कोमट करून अगदी थोडंसंच तेल पण ते केसाखालच्या त्वचेमध्ये मुरवावं आणि असं थोडंसं तेल जर रोज तुम्ही मुरवलं तर अजिबात केस तेलकट होणं किंवा चेहऱ्यावर तेल येणं या गोष्टी होणार नाही. तसं कानामध्ये सुद्धा रोज 2-3 थेंब कोमट केलेल्या तेलाचे घालावे. या 3 ठिकाणी तुम्ही अभ्यंग केला असता सुद्धा तुम्हाला आरोग्याचे सगळे फायदे मिळू शकतात. जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत ते आपल्या तब्येतीसाठी अनेक गोष्टी करतात. आहारामध्ये बदल करतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात किंवा अनेक हेल्थसाठी काही गोष्टी फॉलो करतात. तर मला वाटतं इतका अपूर्ण सगळा आरोग्याचा फायदा देणारा असा अभ्यंग करायला काहीच हरकत नसावी. संपूर्ण आरोग्य देणारा अभ्यंग आजपासून आपण आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवूयात. फॉलो आयुर्वेद, स्टे हेल्दी.